मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई. हे गाणं ऐकल्यावर कोण आठवतं? नाही नाही, मी अमरीश पुरीबद्दल नाही बोलत, तर मी बोलतोय 90चे दशक गाजवलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी बद्दल. नुकतीच ती तब्बल 25 वर्षांनी भारतात आली. त्यानंतर ममताने महाकुंभात जाऊन संन्यास घेतलाय. त्यामुळे ममता कुलकर्णी चांगलीच चर्चेत आहे. चला तर आज आपण जाणून घेऊयात नेमकं हे प्रकरण काय आहे. नमस्कार, मी अक्षय. करण अर्जुन, सबसे बडा खिलाडी आणि बाजी यांसारख्या चित्रपटात काम केलेली ममता 2000 साली भारत सोडून परदेशात स्थायिक झाली. एका ड्रग्ज प्रकरणात 2015-16च्या दरम्यान ममता कुलकर्णीचे नाव चर्चेत आले होते. 2014 मध्ये ममता कुलकर्णीचे नाव विकी गोस्वामीसह एका ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळेच ही चर्चा झाली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार 2016 मध्ये ममताच्या विरोधात महाराष्ट्रात ठाणे येथे FIR नोंदवण्यात आला होता. ममताने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे या प्रकरणाशी संबंधित माहिती दिली होती. ती 2000 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित एका कायदेशीर प्रकरणात अडकली होती. मात्र नुकताच काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने ममता विरुद्धचा हा FIR रद्द केला होता. केन्यातील एका आंतरराष्ट्रीय ड्रग ग्रुप सोबत संपर्क असल्याचा हा आरोप ममतावर होता. त्यानंतर 25 वर्ष ममता कुठे गायब झाली? यावरच बोलताना ममता म्हणाली, माझं भारत सोडण्याचं कारण अध्यात्म होतं. 1996 मध्ये माझा अध्यात्माकडे कल वाढला आणि त्या दरम्यान माझी भेट गुरु गगनगिरी महाराज यांच्याशी झाली. त्यानंतर माझी अध्यात्माची आवड वाढली, तपश्चर्या सुरू झाली. मुंबईला परतताना तुम्हाला कसं वाटलं असं विचारल्यावर ममता कुलकर्णी म्हणाली, मी मुंबईला पोहोचल्यावर भावुक झाली. माझ्या डोळ्यात अश्रू आले. कारण मी जिथून सुरुवात केली, ज्या बॉलिवूड मधून मला खूप काही मिळालं ते ठिकाण आठवलं. दरम्यान आता ममता कुलकर्णी ही सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली आहे. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत ममता ही साध्वीच्या वेशात पाहायला मिळत आहे. आता महाकुंभात संन्यास घेऊन ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर झाल्यात. तिने तिचे पिंडदानही केले. याशिवाय ममताला आता नवीन नावही मिळाले. ममताने संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर तिला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर करण्यात आले. अभिनेत्री आता ममता कुलकर्णी ऐवजी महामंडलेश्वर ममता नंदगिरी म्हणून ओळखली जाणार आहे. दरम्यान एकेकाळच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं आता हे नवीन रूप पाहून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच मनोरंजक आणि माहितीपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी लेट्सअपला सर्व प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका.